हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? सगळे मजेतच असतील. सो इथे आपण आज चॉकलेट स्पॉन्ज घेतलेला आहे. हा जो केक आहे तो 1/2 किलोचा आहे आणि ह्याचा जो फ्लेवर आहे तो डच चॉकलेट आहे. आता डच चॉकलेट करताना आपल्याला ब्लॅक स्पॉन्ज म्हणजे चॉकलेट्स केकच बनवावा लागतो. हा जो केक आहे तो मी प्रीमिक्सपासून बनवलेला आहे. प्रपोर्शन मी इथे 120 ग्रॅम प्रीमिक्स, 70 ml वॉटर अँड 15 to 20 ml ऑइल असं यूज केलेलं आहे. सो ह्या केकचे मी 3 लेयर्स कट करून घेतलेले आहेत आणि जे सोकिंग केलेलं आहे ते तुम्ही प्लेन वॉटरने करू शकता किंवा मग शुगर सिरपने. इथे मी शुगर सिरपचा यूज केलेला आहे. तुम्हाला जर कमी स्वीट हवा केक तर तुम्ही प्लेन वॉटर यूज करा. पण हा जो केक होता तो ऑर्डरचा होता आणि त्यांना स्वीट केक हवा होता म्हणून मी शुगर सिरप यूज केलेला आहे. सो इथे मी डच क्रीम तयार केलेली आहे. ही डच क्रीम 100 ml व्हिप क्रीम आहे आणि ती व्यवस्थित बीट करून घ्यायची आपल्याला व्हिप्ड क्रीम आणि त्याच्यामध्ये थोडंसं गनाश घालायचं आहे. मी ते 50 ml गनाश यूज केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट टिप जी आहे ती आपल्याला केकची हाईट वाढवायची असते. बऱ्याच वेळा आपला केक खाली बसतो, व्यवस्थित हाईट येत नाही. असं का होतं तर आपण एक मिस्टेक करतो ती म्हणजे हाईट जशी वाढवायची असते ते आपल्याला कळत नाही. आपण जो मधला बेस असतो म्हणजे जो मधला लेअर असतो तो आधीच करून घेतो. पण असं न करता पहिले जे लेअर्सच्या मधले गॅप्स आहेत ते फिल करून घ्यायचे. ते जेव्हा आपण फिल करतो तेव्हा ॲटोमॅटिकली हाईट वाढते. तुम्ही बघू शकता जर पहिलाच वरचा म्हणजे मिडलवाला जो लेअर असतो तो सोक करून घेतला तर पूर्ण सॉगी होऊन जातो लेयर्स आणि जे क्रम्स आहेत ते मिक्स होतात क्रीममध्ये. सो इट्स बेटर टू पहिलं पूर्ण ते हे करून घ्यायचं, हाईट वाढवून घ्यायची. सो नेक्स्ट इथे मी अगेन सेम हे मधला लेअर आहे तो सोक करून घेतलेला आहे आणि सेम डचची जी क्रीम आहे, डच ट्रफल क्रीम आहे तीच यूज केलेली आहे. आता ह्या जाग्यावरती गनाशच्या वरती तुम्ही आल्मंड्स यूज करू शकता, चोको चिप्स यूज करू शकता किंवा मग वॉलनट्स यूज करू शकता, हेझलनट्स यूज करू शकता. व्हेरिएशन्स खूप होणार. सो इट्स अप टू यू की तुम्हाला काय ऑर्डर आहे त्यानुसार द्यायचं आहे केक बनवून. सो नेक्स्ट लेअर म्हणजे मधला जो लेअर आहे तो पण सेम डच क्रीमने केलेला आहे आणि त्या डच क्रीमवरती मी गनाश यूज केलेला आहे. जर परफेक्ट गनाशची रेसिपी हवी असेल, प्रपोर्शन हवं असेल तर प्लीज कमेंट बिलो. मी नक्की तुमच्यासाठी ती रेसिपी घेऊन येईन. सो इथे नेक्स्ट जे आपण करतोय ते फिनिशिंग देतो आहे केकला फिनिशिंग असणं खूप गरजेचं आहे. ह्या केकला ॲक्च्युली मी जास्त फिनिशिंगचा हे केला नाही आहे कारण हा केक पूर्ण कवर होणार होता चॉकलेट गनाशमध्ये. त्यामुळे व्यवस्थित जे एजिस आहेत ते हे केले नाही आहेत ह्या केकचे. सो इथे तुम्ही बघू शकता हा केक ऑलमोस्ट आपला तयार होत आलेला आहे. चॉकलेट केक जी क्रीम असते डच क्रीम असते ती थोडी स्टीफ असते कारण जे गनाश असतं गनाश स्टीफ असल्यामुळे क्रीममध्ये गेल्यावर क्रीम स्टीफ होते. असं होत नाही की मेल्ट होते. पण आपल्याला जे आपण गनाश यूज करतो ते गनाश आपलं थंड असायला हवं, गरम बिलकुल असताना. जर आपण गरम गनाश यूज केलं तर पूर्ण जी क्रीम आहे ती मेल्ट होऊन जाणार. आता ह्या जागेवर मी हा केक सेट केलेला नाही आहे फ्रीजमध्ये. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सेट करू शकता फ्रीजमध्ये आणि मग फायनल कोटिंग करू शकता. पण मी असं न करता डायरेक्टच ऑर्डर करून केक तयार करून दिलेला आहे कारण अर्ध्या तासातच केक हवा होता क्लायंटना. त्यामुळे मला लगेच द्यावा लागला आणि प्लस 1/2 किलोचा छोटासा केक होता त्यामुळे जास्त वेळ पण लागला नसता आणि डिझाईन पण एकदम सिंपल आहे. काहीच असं हे नाही आहे, कठीण नाही आहे. त्यामुळे लगेच जे आहे ते आम्ही करून दिलेला आहे केक. इथे मी स्क्रॅपर यूज केलेला आहे फिनिशिंग येण्यासाठी, एजेस व्यवस्थित येण्यासाठी आणि कोंब यूज केलेला आहे.
मी ते जास्त लक्ष नाही दिलं आहे फिनिशिंगकडे, कारण हा केक पूर्णपणे कवर होणार असता गनाशमध्ये, त्यामुळे तो दिसणार नसता की एजेस आणि त्याचा पूर्ण मेकओव्हर कसा झाला आहे त्याच्यावर. त्यामुळे नॉर्मली जसा केक असतो तसाच बनवून दिलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता हे जे गनाश आहे तिकडे आपल्याला फ्लोईज यूज करायचा आहे. घट्ट झालेलं गनाश यूज केलात तर स्प्रेड व्हायला प्रॉब्लेम होणार आणि क्रीम आपली मिक्स होऊन जाणार क्रीममध्ये, ते त्यात खड्डा पडणार. त्यामुळे इथे लक्षात घ्यायचं आहे, स्टिफ झालेलं गनाश मेल्ट करण्यासाठी एकतर ते बाहेर तरी काढून ठेवायचं आहे किंवा मग नॉर्मल टेम्परेचरवर किंवा मग थोडं मेल्ट करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मी केक आहे तो बेसवर घेतलेला आहे आणि पूर्ण व्यवस्थित झालेला आहे आपला केक. आपण म्हणू शकत नाही की ह्या केकला आपण फायनल टचअप दिलं नाही, डायरेक्ट क्राम कोट केल्यावरच त्याला हे केलं, डेकोरेट केलं, कारण ह्या इथे गनाशचा यूज झालेला आहे. सो तुम्ही बघू शकता गनाशच्या वरती जो मी चॉकलेट हे करत आहे, ग्रेट केलेलं चॉकलेट आहे. हे ग्रेट केलेलं चॉकलेट नॉर्मली रूम टेम्परेचरवरती ग्रेट करायचं आणि मग फ्रीजमध्ये ठेवून आपण केकवरती हे करू शकतो, लावू शकतो केकवर. इथे तुम्ही बघू शकता खूप सिम्पल केक आहे, काहीच असं हे नाही आहे, कारण छोटासा 1/2 किलोचा केक होता. सो थँक्यू.